जून महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाच्या सरीच्या आवाजासोबत टाळ आणि मृदुंगाचा आवाज घुमू लागतो आणि बोल ऐकू येऊ लागतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आला ना अंदाज मी कशाबद्दल बोलतीये ते? तर मी बोलतीये वारी सोहळ्याविषयी. वैष्णवांचा मेळा, भक्तांचा सागर, समानतेचा संदेश, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा म्हणजे वारी. महाराष्ट्राची ओळख, वैभव आणि संतांची शिकवण म्हणजे वारी. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. घरून निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन, याची देही, याची डोळा घेणे म्हणजे वारी. 18 ते 20 दिवस सर्व संसारिक वैभव सुख सोडून फक्त ईश्वराच्या ध्यानात राहणे. वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत. ही वारी कधी चुकायची नाही असे म्हणणारे वैष्णव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, ते आपल्या विठुरायाला भेटायला. या वर्षीही ही वारी सुरू झालीये. आता संपूर्ण महाराष्ट्र फक्त रामकृष्ण हरीच्या नावाने दुमदुमून जाईल. रामकृष्ण हरी.